अवतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आम्ही भक्तगण या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण 7 दिवसीय गुरुचरित्र पारायण घरी, केंद्रामध्ये, मठामध्ये कसं करू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला आज पूर्ण माहिती सांगणार आहे. गुरुचरित्र पारायण कधी करावं, त्याची नियमावली पूर्ण साध्या आणि सोप्या भाषेत सांगण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. चॅनलवर नवीन आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओबद्दल माहिती मिळेल. चला तर मग सुरू करूयात. मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र कधी करू शकतो. गुरुचरित्र पारायण जर आपल्याला करायचं असेल तर फक्त अमावस्या आहे तर ती अमावस्या यायला नाही पाहिजे. आता येणारी अमावस्या ही 5 तारखेलाच झाली आहे, म्हणजे 5 तारीख सोडून तुम्ही पारायण कधीही सुरू करू शकता. 7 दिवसीय घरी पारायण करायचं असेल तर 7 दिवसीय पारायण करायचं. 3 दिवसीय पारायण, 1 दिवसाचं पारायण घरी करायचं नाही, कारण की तेवढी ऊर्जा आपल्यात नसते, आपल्या घरामध्येही नसते. तेवढा वेळ तुम्ही बसू शकत नाही. म्हणून 7 दिवसामध्ये छानपैकी 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. हे पारायण कोण करू शकतं? कोणीही हे पारायण करू शकतं. काहीही बंधन नाही. फक्त महिला, माता भगिनी किंवा सेवेकरी ताई यांनी दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र पारायण वाचायचं. पुरुष असतील त्यांनी मोठं गुरुचरित्र वाचलं तरी काहीही हरकत नाही. गुरुचरित्र वाचण्या अगोदर आदल्या दिवशी आपण 4 श्वान असेल, गायी असेल, श्वान म्हणजे कुत्रा, याला पोळी असेल, चपाती असेल, जे असेल ते द्यायचं आहे आणि आपल्या आईवडिलांना नमस्कार करायचा. आणि ते केल्यानंतर तुम्ही अमावस्येनंतर कधीही पारायण सुरू करू शकता. 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं साधं आणि सोपं. आता त्याची नियमावली खूप जण नियमांचं खूप भांडवल करता. बघा मग, असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण करताना त्याची पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी म्हणजे काय करायचं? महाराजांचा फोटो ठेवायचा. दत्त महाराजांचा फोटो असेल तर तोही ठेवायचा. फोटो चौरंगावर ठेवायचा, पाटावर ठेवायचा, कोणतंही बंधन नाही. जी पोथी घेणार आहे त्यासाठी एक पीस घ्या, त्यालाही एक पाट ठेवा. पहिले पोथीचं पूजन करायचं. पोथी पूजन झाल्यानंतर आपण संकल्प सोडून, संकल्प कसा सोडायचा तर आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं. अक्षदा, फूल, गंध, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी गुरुचरित्र पारायण करताय, तुमच्या मनोकामना काय आहेत म्हणून पाणी सोडून द्यायचं. हे केल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र पारायण आहे ते शक्यतो सकाळी वाचावं. 4 किंवा 5 वाजल्यापासून तुम्ही वाचू शकता. 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते. या वेळेमध्ये गुरुचरित्र वाचायचं नाही. जेव्हा तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करत असणार तेव्हा दत्त महाराजांसाठी एक तुमच्या बाजूला आसन ठेवायचं. दत्त महाराज तिथे ऐकण्यासाठी तिथे येत असतात. सवळ्यामध्ये तुम्ही वाचायचं. सवळं हे पुरुषांनी नेसायचे. आता ज्या कोणी स्त्रिया असतील त्यांनी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपल्या हातात हिरव्या बांगड्या असेल, कुंकू असेल, साडी नेसून आपल्या पूर्व हिंदू संस्कृतीनुसार करायचं आहे. ड्रेस गाऊनवरती वाचू नका. गुरुचरित्र परंपरागत ग्रंथ आहे. वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचन करायचं. मनातल्या मनात अजिबात वाचायचं नाही. नुसती बोटं फिरवायची नाहीत. मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं, शांतपणे वाचायचं. गुरुचरित्र वाचन चालू असताना दिवा असेल, अगरबत्ती असेल, धूप असेल हे सुरू ठेवायचं. पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी ही साधी सोपी पूजा मांडणी, विड्याची पूजा मांडणी करायची. साधी सोपी पूजा. पान असेल तर त्यावर सुपारी ठेवा. हे पान पूजा केल्यानंतर आपण 7 दिवसाचं पारायण करायचं. 7 दिवसामध्ये अन्न घ्यायचं नाही. कोणाच्या घराचं पाणी पण प्यायचं नाही. या 7 दिवसामध्ये मौन व्रत धारण करायचं. मौन व्रत धारण करायचं म्हणजे काय करायचं? जास्तीत जास्त कोणाशी बोलायचं नाही. कोणाविषयी आपल्या तोंडून अपशब्द अजिबात बोलायचा नाही. फक्त नामस्मरण. जास्त नामस्मरण कराल तेवढं दिवसभर नामस्मरण करायचे. नामस्मरण करत राहायचं आहे. 7 दिवसामध्ये आपण काय काय जेवण करू शकतो? आपण 7 दिवसामध्ये काहीतरी वाचतोय, खूप मोठं काहीतरी करतोय. आपली तेवढी पात्रता आहे का? तर आपली तेवढी पात्रता नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा.
महाराज ही आपल्याकडून ती पात्रता करून घेतात. म्हणून 7 दिवसामध्ये तुम्ही पालेभाज्या खायच्यात. घरात जे काही तुम्ही जे अन्न बनवाल ते साधं अन्न खायचं. म्हणून 7 दिवसामध्ये थोडा भात कमी खायचा आहे. महाराजांना 2 टाईम नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळी एकदा आणि रात्री एकदा नैवेद्य दाखवायचा. 2 टाईम महाराजांची आरती करायची घरच्या घरी आणि तोच नैवेद्य तुम्ही घरच्या घरीही खायचा आहे. परत या 7 दिवसामध्ये पुरुष सेवेकरी असतील त्यांनी चवळ्यामध्ये पारायण करायचं. मन प्रसन्न ठेवून पारायण करायचं आहे. पारायण करताना प्रत्येक अध्याय हा मनापासून वाचला गेला पाहिजे. वाचताना जास्त फास्ट पण वाचायचा नाही आणि जास्त स्लोही वाचायचा नाही. एका तालासुरात वाचायचं आहे. कारण की दत्त महाराज हे पारायण आपलं ऐकण्यासाठी तिथे येत असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पारायण करायला बसण्या अगोदर आपल्या घराचा दरवाजा हा उघडा नेहमी ठेवायचा. दरवाजा हा बंद ठेवायचा नाही. कारण दत्त महाराज हे पारायण ऐकण्यासाठी आपल्या घरात येणार असतात. ह्या गोष्टी पाळायच्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्य पाळायचं. त्याचं पालन करायचं आहे. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय? फक्त सेक्शुअल कारण आहे का? तर नाही. ब्रह्मचर्य पालन म्हणजे काय? आपलं मन, बुद्धी, वाचा, डोळे, कान वाईट गोष्टीपासून दूर ठेवायचे आहेत. मोबाईलपासून दूर ठेवायचे आहेत. मोबाईलवरती वाईट गोष्टी बघायच्या नाहीत, ऐकायच्या नाहीत. गादीवर झोपायचे नाही. तुम्ही सतरंजी असेल, चटई असेल त्यावर तुम्ही झोपू शकता. महत्त्वाची गोष्ट तुम्ही घोंगडीवरही झोपा. खूप जण म्हणतात आमच्या घरात नॉनव्हेज करत असतात. तो नॉनव्हेजचंही पालन करायचं आहे. त्या 7 दिवसामध्ये नॉनव्हेज करायचं नाही. घरात कोणी खायचं सुद्धा नाही. त्यांना तुम्ही समजून सांगा हे करू नका. आणि सकाळीच पारायण वाचून घ्यायचं म्हणजे तुम्हाला दिवसभर कसलं टेन्शन नाही. तुम्ही पारायण वाचून दिवसात मोकळे होऊ शकता. जेव्हा पारायण करणार तेव्हा मनामध्ये कोणताही किंतु परंतु आणायचं नाही की माझ्याकडून होईल का, माझ्याकडून काही चुका होतील का, हे मनामध्ये आणायचं नाही. महाराजांची इच्छा असते, महाराज आपल्याकडून ते करून घेतात. महाराजांना एक नारळ ठेवायचा आणि महाराजांना म्हणायचं की आमच्याकडून तुम्ही हे करून घ्या. परत तुम्ही जेव्हा पारायण केल्यानंतर 7व्या दिवशी समाप्ती करायची. 8व्या दिवशी समाप्ती करायची नाही. 7व्या दिवशी समाप्ती करायची. 7व्या दिवशी समाप्तीला तुम्ही महाराजांना वरण भात, भाजी, पोळी हा गोड असेल तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा. एक सवासन किंवा कुमारिकांना बोलवून तुम्ही जेवण घालू शकता किंवा ब्राह्मणाला शिदा दक्षिणा तुम्ही देऊ शकता. हे का बरं करायचं? तर गुरुचरित्राच्या पोथीमध्येच हे ब्राह्मण किंवा सवासीन कुमारिका हे त्यांना जेवू घालायचं अशा प्रकारे त्यात दिलेलं आहे. अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करायचं. ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता तुम्ही. दुसरी गोष्ट, जेव्हा गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये चालू असेल तेव्हा गोमूत्र जास्तीत जास्त सगळीकडे शिंपडायचं. गुरुचरित्र पारायण सुरू असताना खूप जणांना झोप असते. हे कशामुळे होतं? तर हे बाहेरचं काही खाणं असेल, काही बाधा असतील त्यामुळे हा त्रास होतो. म्हणून गुरुचरित्र वाचताना तुम्हाला झोप आली तर आपल्या अंगावर गोमूत्र शिंपडायचं. गोमूत्र अंगावर शिंपडलं तर तुम्हाला त्रास नाही होणार. आणि भस्म लावायचं. गुरुचरित्र वाचण्या अगोदर भस्म घ्यायचं किंवा अगरबत्तीची रक्षा खाली पडलेली असते ती घ्या आणि ती गोमूत्रामध्ये कालवायची आणि कपाला लावायची. दोन्ही हातावरती लावायची, छातीला लावायची आणि आपल्या पोटालाही लावायची आहे. हे रोज 7 दिवस तरी करा. ह्याने तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. म्हणून कळकळीची विनंती आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्र पारायण अवश्य करावं. मनामध्ये किंतु परंतु आणू नका. सेवा महाराजांची करावी एवढी आपली पात्रता नाही आहे. महाराज आपल्याकडून ती सेवा खरंच करून घेतात. ही आपली पात्रता आहे. म्हणून आम्ही एवढे पारायण केले, तेवढे पारायण केले, काही सांगायची गरज नाही किंवा काही असं म्हणायची ही गरज नाही. महाराजांना सांगू नका. तुम्ही महाराजांना सगळं माहिती आहे. तुम्ही जेवढी पारायणं केली असेल, सेवा केली असेल, तुम्ही जेव्हा संकटात असाल तेव्हा ती सेवा खर्च होते. तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी म्हणायच्या नाहीत. आपण काय केलं, आपण किती करणार आहे तेवढ्याकडे लक्ष द्यायचं. ही सेवा सगळ्यांनी करा. एवढे जास्त मोठे नियम नाही आहेत. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा. ही सेवा खूप मनापासून करा. तुम्हालाही माझ्यासारखाच खूप छान अनुभव येईल. स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अशीच कृपा राहो. धन्यवाद. स्वामी माऊली. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.